श्री नवनाथ कथासार अध्याय 14. जालंधरांना खड्ड्यात पुरले. श्री गणेशाय नमः. जालंधर नाथांकडून उपदेश प्राप्त झाल्याने मैनावतीस आपल्या जन्माचे सार्थक झाल्याचे समाधान वाटत होते. पुढे तिला आपल्याप्रमाणे आपल्या पुत्राचा गोपीचंदाचाही उद्धार व्हावा असे सारखे वाटू लागले. काळाने आपल्या पतीचा त्रिलोचनाचा घास घेतला तशी गत आपल्या पुत्राची होऊ नये. त्याला या दुष्ट कालचक्रातून अर्थात जन्म मरणाच्या फेऱ्यातून सोडवलेच पाहिजे. हा विचार तिला स्वस्थ बसू देईना. त्यासमयी काय केले म्हणजे आपला पुत्र राजेश्वरयादी लोभमोहापासून सावध होईल या एकाच चिंतेने तिचे चित्त व्यापून टाकले होते. पुढे माघ मास आला. त्यासमयी कडाक्याची थंडी पडली होती. म्हणून एके दिवशी मैनावती राजप्रासादाच्या सज्जात सकाळचे ऊन घेत बसली होती. त्यावेळी खालील प्रांगणात गोपीचंद स्नानासाठी आला होता. त्याचे दंतधावन चालले होते. दासी व राजांगणांना त्याच्या स्नानासाठी उष्णोदक व सुवासिक तेलांची सिद्धता करत होत्या. तेव्हा उघड्या अंगाने बसलेल्या आपल्या सुकुमार पुत्राची ती मूढ भोगलोलूप स्थिती पाहून तिचे हृदय गलबलले आणि दुःखावेग अनावर होऊन ती ओक्साबोक्शी रडू लागली. तिची अवस्था पाहून दासीही बुचकाळ्यात पडल्या. इकडे मैनावतीच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू खाली गोपीचंदाच्या अंगावर पडले. त्याने चमकून वरती पाहिले, पण पावसाचे काहीच लक्षण नव्हते. अचानक त्याचे लक्ष आपल्या मातेकडे गेले आणि तिला रडत असलेले पाहून तो लगबगीने माडीवर आला. त्याने तिला नमस्कार केला व म्हणाला, आई, काय झाले? आज अशी का रडतेस? तुला कसले दुःख आहे? तुझा कोणी अपमान केला का? तुला कोणी टाकून बोलले का? तसे काही घडले असल्यास मला सांग. मग तो जो कोणी असेल त्याची आज धडगत नाही. किंबहुना माझ्याकडून काही प्रमाद घडला असेल तर तसेही स्पष्ट सांग. तुझ्या मनात काही इच्छा असेल आणि मी ती पूर्ण करू शकणार नाही असे वाटून तू शोक करत असशील तर तुझ्या सुखासाठी अहोरात्र तळमळणारा हा गोपीचंद ती इच्छा पूर्ण करण्यासाठी प्राणही देईल. जो पुत्र आपल्या मातेच्या दुःखाचे निवारण करू शकत नाही तो असून नसून सारखाच. म्हणून तुझ्या मनात जी काही खळबळ असेल ती मोकळ्या मनाने सांग. तेव्हा आपल्या कर्तव्यदक्ष पुत्राचे ते आश्वासक बोलणे ऐकून मैनावतीला खूप बरे वाटले आणि आपली मनोव्यथा प्रकट करण्याची हीच एक सुसंधी आहे असा विचार करून ती म्हणाली, गोपीचंदा, तुझ्यासारखा महापराक्रमी पुत्र असताना मला त्रास देण्याची कोणाची हिंमत आहे? पण तुझ्याबद्दलचा मोह हेच माझ्या दुःखाचे खरे कारण आहे. तुझा पिता तुझ्यासारखाच रूपवान व बलाढ्य होता, पण शेवटी तोही काळाच्या भक्ष्यस्थानी पडला. त्याच्या सुंदर सुकुमार देहाचे सरणावर क्षणात राख रांगोळी झाली. तो काळरूपी वाघ जगाचा घात करण्यासाठी सतत टपून बसलेला आहे. त्याच्या सामर्थ्याला अंत नाही आणि त्याच्या भुकेलाही अंत नाही. त्या कालव्याघ्रापासून स्वतःचा बचाव करणे यातच नरजन्माचे खरे सार्थक आहे. ते तुला साध्य झाले तरच मी खऱ्या अर्थाने दुःखमुक्त होईन. म्हणून माझे तुला असे सांगणे आहे की नानाविध भोगविलासांमध्ये दंग होऊन तू प्राप्त जन्माचे मातेरे करून घेऊ नकोस. त्याचे सार्थक कर, त्यातच खरा पुरुषार्थ आहे. आपले हित आपणच पाहायला हवे. विभीषण, नारद, व्यास, शुक, कौशिक, यादवल्क्य, रामानुज या सर्वांनी गुरुपदेश घेऊन नरजन्मातच स्वहितार्थ प्रयत्न केले, ब्रह्मपद मिळवले व शांती सुख भोगले. त्यांच्याप्रमाणे तू सुद्धा मोक्षप्राप्ती करून घे. तीच जीवांची परमगती आहे. ती परमगती ते चिरंजीवी पद प्राप्त करून देणारे सद्गुरूंचे अनेक संप्रदाय आहेत. ते चैतन्यपंथ, योगपंथ, नाथपंथ, आनंदपंथ अशा नावांनी ओळखले जातात. कितीतरी साधकांनी त्या मार्गाने जाऊन या कालव्याघ्रावर विजय मिळवलेला आहे. मग या सुख उपभोगामध्ये मग्न राहून तू आपल्या आयुष्यातील हा बहुमूल्य काळ का व्यर्थ घालवत आहेस? या तुझ्या आचरणानेच मला वैषम्य वाटत आहे. तथापि माझी तळमळ लक्षात घेऊन तू सावध झालास आणि अमरत्व प्राप्तीसाठी प्रयत्न केलेस तरच मला खऱ्या अर्थाने समाधान लाभेल. मैनावतीची ती कळकळ गोपीचंदास प्रकर्षाने जाणवली. तो म्हणाला, आई, तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे, पण सध्या असा अधिकारी महात्मा कुठे मिळेल? कारण जो स्वतः ब्रह्मज्ञानी आहे व ज्याने ते सनातन पद प्राप्त केलेले आहे तोच मला ब्रह्मोपदेश करून अमर करू शकेल. अन्यथा कोणाच्याही नादी लागून आपलीच दिशाभूल होण्याची शक्यता जास्त आहे. तेव्हा ती म्हणाली, बाळा, त्याची चिंता तू करू नकोस आणि तुला सद्गुरूंच्या शोधार्थ भटकण्याचीही गरज नाही. कारण सद्य समयी जालंधरनाथ नावाचे एक श्रेष्ठ योगी आपल्याच नगरात राहत आहेत. तू त्यांना शरण जा, ते तुझे कल्याण करतील. तू अपार वैभवाचा स्वामी असलास तरी हे सर्व नाश पावणारे आहे हे लक्षात घे आणि त्यांच्या चरणी आस्था ठेवून अविनाशी पदाची प्राप्ती करून घे.
पण त्याच्यावर ऐहिक सुखोपभोगांचा इतका प्रभाव होता की त्यांचा सहजासहजी त्याग करणे त्याला शक्यच नव्हते. म्हणून वेळ मारून नेण्यासाठी तो म्हणाला, आई, परमार्थ केव्हाही श्रेयस्कर आणि गुरूंचे महत्त्वही थोर आहे. मी जालंधरांना शरण जाईन, योग अभ्यासही करीन, पण ते एकाएकी शक्य होणार नाही. त्यासाठी मला 12 वर्षाची मुदत दे. त्या अवधीत मी या वैभवाचा आणि सुखसाधनांचा यथेच्छ उपभोग घेतो आणि मगच योगमार्गाचा अवलंब करतो. आपल्या पुत्राची ती प्रपंच आसक्ती तिला मुळीच आवडली नाही. ती म्हणाली, अरे, हे तू काय बोलतो आहेस? चित्त, वित्त आणि जीवित्व इतके क्षणभंगूर आणि चंचल असते की पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे त्यांचाही भरवसा देता येत नाही. काळ कधी झडप घालेल ते सांगता येत नाही. तेथे 12 वर्षाची काय खात्री देतोस? काळाचा प्रभाव इतका गहन आहे की त्याच्यापुढे कोणाचीच शहाणपण चालत नाही. म्हणून आता अधिक विचार न करता जालंधर नाथांना शरण जाऊन या दुर्धर संसार व्याधीतून स्वतःची सुटका करून घे. मैनावती आणि गोपीचंदांचा हा वार्तालाप पट्टर आणि लुमावंती गुप्तपणे ऐकत होती. आपल्या पतीने सासूचे ऐकले तर संपूर्ण राज्यव्यवस्था कोलमडून पडेल आणि सर्वांचे हाल होतील या चिंतेने ती व्याकुळ झाली. आपल्या पतीला राज्यभ्रष्ट करून त्याला जोगाची शिक्षा देऊ इच्छिणारी ही बाई त्याची आई नसून साक्षात कैदाशीन आहे. पतीचा प्राण घेऊन श्रीरामांना वनवासात पाठवणारी कैकेयीच्या रूपाने पुन्हा प्रकट झाली आहे. हिच्या योगे हे नवे ग्रहण राज्याला ग्रासू पाहत आहे. हे काही बरोबर नाही. अशा अनेक विचारांनी तिचे डोके ठणकू लागले. तिला आपल्या सासूचा तीव्र संताप आला होता, पण काय करावे हेच सुचत नव्हते. ती खिन्नपणे आपल्या महालात निघून गेली. इकडे मैनावतीच्या बोलण्यावर नीट विचार करून गोपीचंद म्हणाला, आई, मी तुझ्या शब्दाबाहेर नाही, पण जो घेण्यापूर्वी मी त्या नाथांचे कर्तृत्व पाहीन आणि तो माझे हितच करतील असे वाटले तरच सर्वस्वाचा त्याग करून त्यांना शरण जाईन. आता काळजी करू नकोस, आनंदात राहा. अशा प्रकारे तिचे समाधान करून तो स्नानास गेला. इकडे महालात गेलेल्या लुमावंतीला तिच्या मनातील खळबळ स्वस्थ बसू देईना. या बिकट प्रसंगावर मात करण्यासाठी आपणच काहीतरी प्रभावी उपाययोजना केली पाहिजे असा निर्धार करून तिने राजाच्या खास मर्जीतील आपल्या 7 सवतींना बोलवून घेतले आणि मैनावतीचे कारस्थान त्यांच्या कानावर घातले. म्हणाली, सख्यांनो, आपल्या नगरात जालंधर नावाचे एक ढोंगी साधू आलेले आहेत आणि आपल्या सासूबाई त्यांच्या नादी लागल्या आहेत. त्या जतींचा अनुग्रह देऊन आपल्या राजालाही जोगी बनवावे असा त्यांचा बेत आहे. हे त्यांचे बोलणे मी प्रत्यक्ष ऐकले आहे. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून त्याने खरोखरच जोग घेतला तर भविष्यात आपल्यापुढे कोणते संकट येऊ शकते याचा गांभीर्याने विचार करा. हे अरिष्ट राज्यवैभव आटवेल, सर्वत्र अनागोंदी माजेल, प्रसंग विनाशकारी परचक्रही येईल आणि प्रजेसमवेत आपल्यालाही हालापेष्टा सहन कराव्या लागतील. म्हणून आधीच सावध व्हा. आपल्या सासूबाईंचा दुष्ट हेतू तडीस जाण्यापूर्वीच आपण सर्वांनी तो धुळीस मिळवायला हवा. लुमावंतींचे बोलणे ऐकून त्या सर्व राजस्त्रिया मनोमन खचल्या होत्या. एकत्र विचार करूनही मैनावतीच्या कारवायांना कसा आवर घालायचा हेच त्यांना समजत नव्हते. तेव्हा लुमावंती त्यांना धीर देऊन म्हणाली, सख्यांनो, आपण सवती असलो तरी आपल्या मनात परस्परांविषयी प्रेम आणि आपुलकी आहे. त्याच्याच आधारे आपण येणाऱ्या संकटावर मोठ्या हुशारीने मात करायची आहे. आपण सासूबाईंवर खोटा आळ घालून त्यांचे राजाला राज्यभ्रष्ट करण्यामागे काय कुटील कारस्थान आहे हे त्याच्या मनात भरवून देऊ, म्हणजे त्याचा परिणामही तितकाच तीव्र होईल. त्यासाठी आपण त्याला असे सांगायचे की नगरात जालंधर नावाचे एक जती आले असून त्यांची बायकांवर वाईट नजर असते. मैनावती राजमाता असूनही त्यांच्यावर लुब्ध झाल्या आहेत, त्यांच्या नादी लागल्या आहेत. तुम्हाला त्यांच्याकडून जोग दीक्षा देऊन दूर तीर्थाटनास पाठवायचे आणि तुमच्या पश्चात त्या जतींना राजगादीवर बसवून त्यांच्यासह सहवासाचे आणि राज ऐश्वर्याचे सुख भोगायचे असा त्यांचा हेतू आहे. या संशयरूप ठिणगीने त्याचा क्रोधाग्नी भडकला तर तो मैनावतीसह जालंधरांनाही भस्म करेल. पण त्यासाठी मोठे धैर्य हवे, तरच हे संकट टळेल. तिचा बेत त्या सर्व जणींना पसंत पडला आणि त्या आनंदाने आपापल्या महालात गेल्या. त्या दिवशी दिवसभरातील सर्व राज्यकर्तव्य पार पाडल्यावर गोपीचंद रात्रीचे भोजन करून विश्रांतीसाठी लुमावंतीच्या महालात गेला. तिने त्याचे आनंदाने स्वागत करून गोड शब्दात त्याचा गौरव केला. त्याला रातक्रीडेचा आनंद दिला. त्यावेळी तो पूर्णपणे आपल्या कह्यात आलेला आहे हे पाहून ती म्हणाली, प्राणनाथ, माझ्या ऐकण्यात एक विलक्षण गोष्ट आली आहे, पण ती तुम्हाला सांगण्याचे मला धाडस होत नाही. बरे, ही गोष्ट मी तुमच्यापासून लपवून ठेवली तर भविष्यात होणाऱ्या अनर्थाचे तांडव काही केल्या चुकवता येणार नाही.
हे तिचे पेचाट टाकणारे बोलणे ऐकून त्याने तिला तिच्या मनातील गोष्ट उघड करण्यास सांगितली. तेव्हा ती म्हणाली, मला तुमच्या क्रोधाची भीती वाटते, म्हणून आधी अभयवचन द्या, तरच मला ते सांगण्याचे धैर्य येईल. त्याने तसे वचन देताच तिने आधीच ठरवल्याप्रमाणे ते कल्पित वर्तमान त्याच्या कानावर घातले आणि सावधपणे म्हणाली, स्वामी, यातील खरे खोटे देव जाणे, पण मैनावती सासूबाईचा तसा कपटी हेतू असेल तर आपला स्वार्थ साधण्यासाठी त्या आज ना उद्या त्या संदर्भात तुमच्याशी चर्चा करतील. त्या जालंधर यतींकडून दीक्षा घेण्यातच तुमचे कसे कल्याण आहे हे तुमच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करतील. तेव्हा सावध राहा, त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. आमचे सौभाग्य थोर, म्हणूनच हे त्यांचे कारस्थान वेळीच उघडकीस आले, अन्यथा काय अनर्थ ओढवला असता याची कल्पनाच करवत नाही. लुमावंतीचे बोलणे ऐकून गोपीचंद कमालीचा संतापला. त्याने आपल्या विश्वासू मंत्र्यांशी चर्चा करून जालंधरांची कशी विल्हेवाट लावायची ते ठरवले. त्यानुसार एका आडोशाच्या जागी विहिरीसारखा खोल खड्डा खणण्यात आला. मग रातोरात नाथजींचा शोध घेण्यात आला. काही कारण सांगून त्यांना तेथे बोलवण्यात आले आणि त्यांना काही कळण्याआधीच त्या कूपात ढकलून देण्यात आले. नंतर तो कूप घोड्याची लीद, केरकचरा व मातीने बुजवण्यात आला. ते कृष्णकृत्य आटोपल्यावर गोपीचंदाने आपल्या सेवकांना हे प्रकरण गुप्त राखण्याची सक्त ताकीद दिली आणि आपल्या महालात परतला. मध्यरात्री घडलेल्या या प्रकरणाची कोणालाही गंध वार्ता नव्हती. सकाळी जालंधर निघून गेल्याचे लोकांच्या निदर्शनास आले, पण ते बैरागी असल्यामुळे आपल्या स्वभावधर्मानुसार कुठेतरी निघून गेले असावेत असेच त्यांना वाटत होते. थोड्याच अवधीत ही वार्ता साऱ्या नगरात पसरली. नाथजी निघून गेल्याची बातमी एका दासीकडून मैनावतीस समजली. तेव्हा तिला मोठा धक्का बसला आणि मनोमन खूप वाईट वाटले. राजस्त्रियांना मात्र त्यांच्या रूपाने आलेले संकट टळले व आपल्या सुखातील मोठा अडथळा दूर झाला, म्हणून कमालीचा आनंद झाला होता. निश्चिंततेचा श्वास टाकून त्यांनी लुमावंतीला मनपूर्वक धन्यवाद दिले. पण कुपामध्ये जिवंत गाडण्यात आलेल्या जालंधरांचे काय झाले? महापराक्रमी असे ते नाथजी सर्व सामर्थ्याने युक्त असूनही मैनावतीकडे लक्ष देऊन आणि भविष्यातील कार्ययोजना ध्यानात आणून राजाला कोणताही प्रतिकार न करता गप्प राहिले. खड्ड्यात पडताच ते वज्रासन घालून बसले. त्यांनी आपल्या माथ्यावर वज्रास्त्र आणि सभोवती आकाशास्त्राची योजना केली. त्यामुळे त्यांच्यावर टाकण्यात आलेली लीद, माती व केरकचरा वरच्यावरच राहिला. अर्थात खड्ड्यात गाडले जाऊनही निर्माण झालेल्या पोकळीत ते स्वस्थपणे ध्यानमग्न झाले. अध्याय 14 समाप्त.